2 जानेवारी 2026 या दिवशी आपण पहिल्यांदा कारखान्यावर आंदोलनासाठी आलो. त्या आंदोलनासाठी येण्याचं कारण असं पडलं, आर्यन शुगर कारखाना हा विक्री केला गेला. 4-5 वर्ष 8 वर्ष बंद होता आणि तो कारखाना बजरंग बाप्पांनी घेतला. आम्ही असं सगळं लक्षात आणलं की बाबा ही बंद पडलेलं दुकान चालू झाल्यामुळं स्थानिक शेतकऱ्याचा इथं फायदा आता होईल आणि आपल्याला शेतकऱ्याला चांगले दिवस येतील या अपेक्षेनं आपण गेली 2 वर्ष 3 वर्ष झालं कुठलंही आंदोलनाचं पत्र दिलं नाही किंवा आंदोलन केलं नाही. पण आंदोलन करण्याची वेळ आली, आंदोलन करण्याची वेळ अशी आली की या 2 वर्ष 3 वर्षामध्ये प्रत्येक आळी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी 100, 200, 300 रुपयाला फटका खाल्ला. गेल्या वर्षी इतर कारखान्यांनी जिल्ह्यातले भाव दिलं त्यापेक्षा बाप्पांनी 300 रुपये किमान कमी दिले. गेल्या वर्षी 2700 रुपये भाव दिला. पोळ्याचा हप्ता नाही, दिपाळीचा नाही, 2700 फायनल. आणि यावर्षी सुद्धा इतर कारखान्यात 3000, 3025, 3050 भाव काढला सगळ्या कारखान्यात. आणि बजरंग बाप्पांनी 3000ची घोषणा करून 2800 रुपये काढलाय. मग यावर्षी सुद्धा शेतकऱ्याचं नुकसानच होणार आहे ही बाब आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही 29 तारखेला कारखान्याला पत्र दिलं की इतर कारखान्याच्या तुलनेत बजरंग बाप्पा सोनवणेने येडेश्वरी कारखान्याचा भाव काढावा यासाठी म्हणून आम्ही 29 तारखेला पत्र दिलं. मी पत्र दिल्यानंतर 2 दिवस आम्ही तहसीलदारांकडे भेटलो, पोलीस डिव्हिजनच्या साहेबांनी भेटलो, कापकर साहेबांनी प्रयत्न केलं, तहसीलदार साहेबांनी प्रयत्न केलं. आमची मागणी आंदोलनाच्या पहिली पूर्ण व्हावी अशी आमच्या प्रशासन अधिकाऱ्याची भूमिका आहे तालुक्यातली. कारण आम्ही हे आक्रमक आंदोलन करत नाही, आमची मागणी ही रास्त आणि किफायतशीर असते. म्हणून प्रशासनानं सगळ्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण केला की आमची मागणी किती निसर आहे, इतर कारखान्यातला भाव काय हे आमच्याकडनं चर्चा करून सगळं जाणून घेतलं. आणि त्यांनी काल रात्री फोन लावला चेअरमन साहेबाला. परवा दिवशी कालच्या दुपारी आमची मिटिंग झाली, त्या मिटिंगला कारखान्याची प्रतिनिधी आलं, पण त्यांना कारखान्याची कोण किती मिळते आणि तुमचा उतारा किती आहे आणि तुमचा भाव किती निघतो ही काहीच सांगता आलं नाही. म्हणून त्यांनी प्रशासनाकडनं चौकशी केली आणि चेअरमन साहेबाला फोन लावला रात्री. आणि रात्री चेअरमन साहेबांना आमची मागणी किफायतशीर आहे, रास्त आहे अशा प्रकारची भूमिका घेतली. पण त्याच्यामध्ये चालू हंगाम ही चालू होऊन 1-1.5-2 महिन्याचा कालावधी रचला आहे. तुम्ही आत्तापर्यंत 2800 रुपये दिले, राहिलेले पैसे किती दिवसात 200 देणार आणि उद्याचं बिल 3000ला काढणार असा एक शब्द चकार शब्द त्या पत्रामध्ये नाही. म्हणून आम्हाला या आंदोलनाला हितवर यायची पाळी आली. न तर आम्ही तहसील ऑफिसहून घरी चहा पिऊन गेलो असतो. आम्हाला काय आंदोलन करणं हा आमचा एक उद्देश नाही. लोकांच्या अन्नात माती घालून आपलं स्वतःचं नाव करायचं या गोष्टी आम्ही कधी करत नाही. आम्ही फक्त उत्पादकाचं हित आणि शेतकरी उत्पादन कुठं अडचणीत आहे तर प्रत्येक कारखान्याला 15 किलोमीटर हवा अंतर आहे. पण कारखानदारांची आणि ह्या पुढे मालकाची पोळ्यांची परिस्थिती अशी आहे, जर कार्यक्षेत्रातलं ऊस आणायचं म्हणलं तर ह्यांना वाहतूक कमी पडते. मग ही वरण कारखानदाराकडे करतात आणि कारखानदार ही 15 किलोमीटरचा आत ऊस कसा ठेवायचा आणि जास्तीत जास्त बाहेरचं ऊस आणायचं आणि बाहेरचं शेतकरी काय ह्यांना देईल तेवढं देतोय. तो काय आपल्यासाठी संघर्ष करत नाही. एवढं एकच ह्यांना माहीत असल्यामुळं ही जाणीवपूर्वक जवळचा ऊस आणायचं टाळतात. तर प्रामुख्याने शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे, जर तुमचा कारखाना ह्या परिसरात चालवायचा असला, शासनानं तुम्हाला 15 किलोमीटर हवाई अंतर दिलं असलं तरी पहिल्यांदा तुम्ही हवाई अंतराच्या आत 15 किलोमीटरच्या आत सगळी यंत्रणा टाकली पाहिजे आणि तुम्ही 15 किलोमीटरच्या आत सगळं ऊस दिलं पाहिजे. तुम्ही काय करताय 40-50 किलोमीटर ऊस आणताय. कारण आमच्या शेजारीचं उस्मानाबाद लातूर आहे, तुमच्या मराठवाड्यापाशी ऊसाचा दर असा निघतो
जर ऊसाचा दर पश्चिम महाराष्ट्रात 3500, 3400, 36 निघत असेल तर नगर, सोलापूर आणि पुणे या 3 जिल्ह्यासाठी 200 रुपये कमी देते. कारण कोल्हापूर, सातारा आणि सांगलीचा जो उतारा आहे तो उतारा सोलापूर, पुणे, नगरमध्ये मिळत नाही. याचं कारण असं आहे, कोल्हापूर, सांगलीमध्ये पावसाचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्यामुळं तिकडं आपल्यापेक्षा उतारा जास्त निघतो. तिथं 15 रिकवरीच्या आत रिकवरी निघत नाही, 14-15 निघते. आपल्याकडे 12-13 निघते. रिकवरी नेमका बेस काय? जर 1 टन ऊस गाळला तर कारखान्यात साखर किती जमा झाली आणि त्या साखरेवर उतारा ढाकला जातो. मग कारखानदाराचं आणि ह्याच्यावर लक्ष कोण ठेवत आहे? ह्यावर लक्ष ठेवतो जिल्हाधिकारी, साखर आयुक्त आणि साखर संचालक. या लोकांचं ह्याच्यावर लक्ष ठेवायचं काम आहे आणि ही लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष कशासाठी करतात? कारखानदार जी आहे म्हणणं ती म्हणणं मान्य करतात. ह्याच्यासाठी यांना आरोपच करावं लागतंय. ह्या साखर संचालकाला, साखर आयुक्ताला वेगा मिळतात वेगातनं. त्यामुळं ह्याने दिलेल्या उतार्याची कुठलीच चौकशी केली जात नाही. गोडवांमध्ये साखर किती आहे, टनीज किती गाळला दर दिवसाला, या गोष्टीची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही जर चौकशी झाली तर शेतकऱ्याचं नुकसान कारखान्याला करता येणार नाही. म्हणून प्रमुख मागणी आमची आहे, जी जिल्ह्याचा साखर संचालक आहे आणि जो साखर आयुक्त आहे त्यांनी प्रत्येक महिन्याला 15 दिवसाला भेट देऊन कारखान्याचं प्रत्यक्षात उत्पादन किती आहे, वरवणामध्ये साखर किती आहे, वरवणामध्ये जी साखर ठेवलेली आहे ती साखर चिरवून ठेवली जाते, रेकॉर्डवर घेतली जात नाही. जर एका 100 टनामागं 1500 क्विंटल साखर तयार होत असली तर ती साखर 1000, 1100, 900 दखली जाते आणि तिथं रिकवरीचा तोटा हा शेतकऱ्याला बसतो. मुद्दा किरकोळ आहे, लोकांना माहीत नाही. ह्या 15 दिवसा, 20 दिवसात, 1.5 महिन्यात जेवढं गाळप झालं, कालच यांचं गाळप किती झालं त्याचा आकडा घातला तहसीलदारनी. तर चालू तारखेपासून कालच्या तारखेपर्यंत 9 कोटी रुपये तालुक्याच्या शेतकऱ्याचं कमी दिलं गेलं. तर किती फटका आणला? फक्त 200 रुपये. तोटा किती झाला? 9 कोटी रुपये. 9 कोटी काही बाकी रक्कम आहे का? 9 कोटी एखाद्या गावाला गेलं तर गावाचं नोंदणी होऊ शकतं, इतकी मोठी रक्कम आहे. त्याला आपण अभ्यास करत नाही. पण कारखानदार इतकी मोठी चोरी पूर्ण शिल्लक 40-50 कोटी रुपये शेतकऱ्यांना मारलं जातं आणि ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे. तुम्ही लोकशाही मार्गानं शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे आणि आपली साखर किती उत्पादन होते त्याचा करेक्ट आकडा साखर संचालकाला, जिल्हाधिकाऱ्याला कळवलं पाहिजे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी, साखर संचालकांनी, साखर आयुक्तांनी तुमची रिकवरी कमी कशी निघते याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. या चौकशीच्या आजच्या आंदोलनाच्या निमित्तानं मी मागणी करतो आणि जर झालं नाही याचा परिणाम मी तुम्हाला आम्ही दाखवू शकतो. जर आंदोलन सोलापूर जिल्ह्यात पेटलं तर त्याचा परिणाम सुद्धा ह्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या राज्यकर्त्याला, प्रशासनाला भोगावं लागतील आणि ती भोगवण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये आहे. शेतकरी गप का बसतोय? शेतकऱ्याचा अन्याय दुनियामध्ये कोणी सहन करत नाही. आज समजा एखाद्या शेतकऱ्याचा ऊसाची बर्फी 200 रुपयाला आणते, किती शेतकऱ्याला 1.5 महिन्याचा कालावधी नाही. या जवळजवळ 10-20 हजार शेतकऱ्याचा ऊस गेलाय. 200 रुपये आपण ताटातून काढून घेतोय. एक सकाळ शब्द शेतकरी बोलू शकत नाही, कारण शेतकरी मनानं फार मोठा आहे. शेतकरी इतकी दानत कोणाची नाही. आमची शेतकऱ्याची बावली ही जगाची अन्नपूर्णा आहे. सगळ्या जगाला अन्न पुरवते. आमचा बाप हा जगाचा पोशिंदा आहे, सगळ्या देशाला जगवितो. 40 कोटी लोक असताना भारताची बिलो आणून अमेरिकेहून खाऊ घालावं लागत होतं देशाला. आज 140-150 कोटी लोकसंख्या. 140 कंट्रीला आणलेल्या लोकांना धान्य पुरवून, 150 कोटी लोकांना अन्न पुरवून, अर्ध्या जगाला पुरवल अन्न, एवढी ताकद या बळीराजांनी निर्माण केली. ही ताकद काय कुठलं निसर्गानं हवेला आली नाही. त्यांनी फशीना स्वतःचा गाळलाय, त्यांनी स्वतःचा घाम गाळला, स्वतःचं रक्त आटवलं आणि त्याच्यानंतर या देशाचं उत्पादन वाढवून सर्व लोक सुखी. आज कुत्रे सुद्धा चपाती भाकर खात नाही.
बारकाईनं अभ्यास करा. आमची माय माऊली कोण बी गोसावी भिकारी आला तर पहिली वर जवाली सोबत घेऊन त्याच्या दारात वरते. आम्ही भीक मागणारीची औलाद नाही, भीक देणारीची औलाद आहे. आणि तुम्ही जर आमचा औलाद थांबवत नसेल तर आम्हाला तुमच्या बंदोबस्त करावाच लागल आणि ती करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आमचा अंत पाहू नये अशा प्रकारची विनंती माझी प्रशासन अधिकाऱ्याला आहे, कारखानदाराला आहे, सर्व लोकप्रतिनिधीला आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा ह्या बाबीकडे लक्ष घेतलं पाहिजे. तुम्ही मतं मागताना लोकांकडे येताना सांगता तुमचं हे प्रश्न सोडू ते प्रश्न सोडू, एवढं मोठं आमचं नुकसान आहे, एवढी मोठी आमची चूर आहे. मग यात लोकप्रतिनिधी कोण लक्ष कसा देत नाही. प्रत्येक माणसाला सांगतो मी हे केलं मी ते केलं, मी तालुक्याचा लय विकास केला, ह्या गावाचा लय विकास केला. अरे ह्या विकास आहे का? 200 रुपये टनाला आहे, कुणी सुद्धा वाचा बोलायला नाही. ही प्रश्न जी लोकप्रतिनिधी विधानसभेत निवडून गेलाय, जो लोकसभेत गेलाय, त्यानं हे प्रश्न तिथं मांडलं पाहिजे. आणि लोकाला लोकशाही कायद्याप्रमाणे लोकशाहीच्या घटनेप्रमाणे न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. पण ती जर भूमिका तुम्ही घेत नसाल तर जनता आता फार काळ सहन करणार नाही. जनतेचा अंत जवळ आलेला आहे. आम्हाला आमचा अंत पाहू लागू शकत नाही. आम्हाला सुद्धा क्रमक व्हावं लागेल. आपण किमान सहानुभूतीप्रमाणे लोकशाही घटनेप्रमाणे बजरंग बाप्पांनी सांगितलंय, जे पत्र दिलंय त्या पत्रात आमचं दुमत असण्याचं कारण नाही, पण त्या पत्रात तुमचा उल्लेख नाही. आजच्या तारखेपासून चालू काही ढंगापासून 3000 रुपये मी 8 दिवसात टाकतो, 15 दिवसात टाकतो, ही तुम्ही लेखी हमी आम्हाला द्यावी. या प्रकारची मागणी घेऊन आम्ही आलोय. तुम्ही देतो म्हणताय, पण केव्हा देतो? जर गेल्या वर्षीचं पैसे जर तुम्ही दिवाळीचा हप्ता काढला असता आम्ही तुमच्या विश्वास ठेवला असता की बाबा बाप्पा काय नाही, गेल्या वर्षी आपल्याला पैसे दिले का पुन्हा दिवाळीला पोळ्याला, मग या वर्षी देतील. पण 3 वर्ष झालं, एकदा गाळप संपलं की तुम्ही 1 रुपया देत नाही. दुसरी शेतकऱ्याची बाजू अशी आहे, कुठलाही कारखानदार असू द्या, कारखाना चालू झाला की पहिल्या महिन्याची बिलं 14 दिवसाचा कायदा सांगतो. FRPचा आमचा कायदा आहे, 14 दिवसात पैसे द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे पैसे द्यायला सुरुवात करतो. पहिले 2 महिने 2.5 महिने पैसे वेळेवर मिळतात शेतकऱ्याला, पण जसा काळ उलटत जाईल तशी मग ती बिलं थकवली जातात. आणि बिलं थकवली गेली की शेतकरी कारखाने हेल्पमध्ये घालते, मग ती वाईट ऐकून जात आहे. ती हेल्पमध्ये घालणे तर मरतंय, पण त्याचं पैसे द्यावं ही भूमिका घेत नाही. आणि राहिला काळ महिना 2 महिन्याचा, त्या काळामध्ये कमीत कमी प्रत्येक कारखाना 5-50 कोटी 40 कोटी 10 कोटी 15 कोटी थकबाकी ठेवतोय. सीझन संपल्यावर 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला पैसे देतो. पण कारखानदार काय करतोय, ज्या वेळेस त्यांना नवीन गाळपाची परवानगी घ्यावी लागेल त्यावेळेस पैसे द्यायचं. कारण नवीन परवाना घेताना साखर आयुक्ताच्या जिल्हाधिकारी मागणी करावी लागते. मागणी करावी लागताना पहिला हिशोब द्यावा लागतोय. गेल्या वर्षी गाळप किती झाला, उत्पादकाला पैसे किती दिला, त्याचा तुम्हाला लेटर दिल्याशिवाय तिथं नवीन परवाना चालू काही टाकणं मिळत नाही. मग पुन्हा देण्याचा प्रयत्न करतात. मग ह्या कारवाईला दिवाळी उलटल्यावर चालू तोपर्यंत 6-7 महिने शेतकरी थकून जातो. इकडे हे पडतो पाऊस वारं ऊन, एकदा पावसाळा चालू झालं काय थकवत होत्यात. मग पावसा पाण्याचं कुणाची चूल बंद पडते, कुणाची अनेक समस्या आहेत. त्या समस्याला शेतकऱ्यांना पार द्याव्यात. आणि ती समस्या सोडवताना ती माणूस सांगतो काय करेल, इथल्या माणसांनी काहीतरी उत्तर कोणाची उत्तरं द्यायची. आता नाही पुढच्या 15 दिवसात पुन्हा 15 दिवसांनी असेल, नुसतं ह्या पाण्या घालण्यात त्याला मागतं. तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. या जिल्हाधिकाऱ्यांनी साखर आयुक्तांनी साखर संचालनाने ताबडतोब लक्ष घातलं पाहिजे. जिथं जिथं लोकशाही मला अन्याय होतो तिथं न्याय देण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. नसता तुमचं साखर आहे, साखर संचालक या ऊसाच्या कानामागे 5 रुपये घेतात आणि ह्या 5 रुपयावर त्यांच्या पगारी चालतात. साखर आयुक्ताची बिल्डिंग शेतकरी 500 रुपये आणि त्यांच्या पगारी सुद्धा शेतकरी करतोय. गेल्याच महिन्यात आमचं आंदोलन झालं, कारखानदाराचीच फक्त बाजू ऐकून घेतली जाते आणि शेतकऱ्याच्या बाजूकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून कालच्या 12 नोव्हेंबरला साखर आयुक्तावर रघुनाथ दादांनी फार मोठा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये मागणी अशी केली की यापुढे साखर आयुक्ताचं नाव ऊस आयुक्त झालं पाहिजे. कारण असं आहे
पाटील त्यांनी फक्त शेतकऱ्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे. या कारखानदाराचं काय होतंय, हे फक्त कारखानदारच ऐकते, शेतकऱ्याचं सर, नाव काय विश्वास करून घेते. तर ह्यांनी शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं. तर शेतकऱ्याच्या पगार तुम्ही खाता, तर शेतकऱ्याची बाजू कायदेशीर पूर्ण करावी. एवढाच बोलतो, इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी. बोला दे त्यांची म्हणजे माहिती. ए का बोलता मुसाबाई बोला या इथे या इथे या की इथं आड्याला जरा त्यानंतर